फक्त बायोडेटा पुरेसा नाही. कौटुंबिक संबंध आणि ओळखी खूप महत्त्वाच्या आहेत. फक्त अपेक्षा ठेवून चालणार नाही. स्वतःमध्ये सुधारणा करा आणि सक्रिय प्रयत्न करा. योग्य जोडीदार शोधण्याची खरी जबाबदारी आपलीच आहे. नमस्कार मंडळी, आपल्या या प्रवासात सहभागी व्हा. जॉईन बटनावर क्लिक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. एकत्र मिळून आपण योग्य जोडीदार शोधूया. मित्रांनो, सर्वांना जय जिजाऊ. याच्या आधीच्या प्लेलिस्टच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा केली होती की लग्न जुळवण्यासाठी आपण सर्वात मिळून सामूहिकपणे काय करू शकतो, की ज्या गोष्टीमुळे तुमची आमची सर्वांचीच लग्न ही हमखास जुळतील आणि तेही मोफत किंवा विनाशुल्क आणि कुणाचीही फसवणूक होणार नाही. या उद्देशानं आपण हे आजचं निवेदन करत आहोत. दुसरीकडे जी काही लग्न करायची आहेत, तर मग मुलगा असो किंवा मुलगी असो, मुलींच्या अपेक्षा वाढल्या, भाव वाढले, असा आरोप करणं कुठेतरी चुकीचं ठरेल. कारण मुलगा असो की मुलगी असो, कारण दोघांनाही लग्न करायचीच आहेत. असे खूप कमी आहेत की 1% अर्धा टक्का 2% लोक अशी आहेत की जे लग्नाचाच विचार करत नाहीत. 35-40 उलटून जाते आणि मग ते असेच वाया जातात. परंतु जे सर्वसाधारण 21 वर्षापासून तर 30 वर्षाच्या वयोगटापर्यंत काही कारणामुळे कोणाचं लग्न लांबत असतं, पण दोघांनाही लग्नाची सारखी गरज असते हे गृहीत धरू. त्याच्यापैकी जर काही अवगुणे असतील, म्हणजे दारू पित असतील लग्नाच्या आधी किंवा त्यांचे स्वभावगुण हे असतील, तर त्यांच्यासाठी तर कोणी मुलगी दाखवायला पुढाकार घेणार नाही. आता पहिली गोष्ट, लग्न जुळण्यासाठी आपण काय करू शकतो, तर एक तर आपल्याला जो काही आपला पारंपरिक मध्यस्थ हा जो होता दुवा, की जो आपला सोयरी संबंधामध्ये पहिले मुलांचे आणि मुलींचे लग्न नात्या गोत्यामध्ये होत होती, तर ती आता होत नाही. तिच्या मागे अनेक कारण आहेत. कारण एक तर आपण हा मध्यस्थ बाजूला फेकला गेला, कारण लग्नाच्या वेळेला आपण राजकारण्यांचे सत्कार करत बसलो आणि मध्यस्थांचं नाव सुद्धा घेत नाही. काही भानगडी झाल्या तर जे काही केलं ते मध्यस्थानच केलं. मुलगी खराब निघली, यानंच आम्हाला आमच्या घरात ही मुलगी घातली. एखादा दारू प्यायला निघला मुलगा, तर यानंच आमचं मुलीचं मातेरं केलं, असे आपण आरोप करून आलो. त्याच्यामुळे कोणी लग्नाच्या भानगडीत कोणी पडत नाही. आता बऱ्याचदा आम्हाला असेही फोन येतात की तुमच्याकडे एखादी गरीब घरची मुलगी आहे का. तर आता मुलीचं तर काय कुठे काही फॅक्टरी वगैरे किंवा असं काही नसतं. आणि आम्ही सुद्धा गावखेड्यात राहत असताना गरीब घरच्या मुली असायचं काही प्रश्नच नाही. कारण गरीब घरची एखादी मुलगी असली तर तो त्याच्या गावात ओळखीत त्याच्या सोयीर संबंधात देईल. इकडून तिकडून आपण जर एखादी वाड्या वस्तीवरील किंवा एखाद्या गरीब कुटुंबातली मुलगी शोधली की जी समजा आपल्या तालुक्यात आहे किंवा तालुक्याच्या बाहेर आहे, आणि ती एखाद्या ठिकाणी आपण पुढाकार घेऊन एक समाजसेवेच्या भावनेनं किंवा पुण्यकर्माच्या भावनेनं जर एखाद्याला ते स्थळ सुचवलं आणि उद्या चालून ती पोरगी दागिन्यासह त्याच दिवशी लग्नाच्या दिवशीच पळून गेली, कारण कोणाचं काय होते, कारण सख्या भावाचं पटत नाही, नात्या गोत्यामध्ये बेमानपणा करण्याचं प्रमाण वाढलेलं आहे. आणि मग आपण जर केलं तर तो जो पोरगी दाखवणार आहे तर तो सुटणार नाही ना. पोलिसाच्या कंप्लेंटमध्ये त्याचं सुद्धा नाव येईल. मग हे कशासाठी लोक हे करतील. आम्ही हे वारंवार सांगत असतो आणि आम्हाला जे फोन येतात तर तुम्ही लग्न जुळवता का, तुमच्याकडे मुली आहेत का, तर कृपा करून असे आम्हाला कोणालाही फोन करू नका. कारण आम्ही वारंवार सांगत असतो की आमच्या माध्यमातून लग्न जुळतात किंवा आम्ही लग्न जुळवतो असा दावा आम्ही कुठेच करत नाही किंवा कुठल्याच गोष्टीसाठी आम्ही कुणालाही पैशाची मागणी करत नाही. हे सातत्यानं आम्ही सांगत असताना तरी सुद्धा आम्हाला फोन येतात. तुमच्या काही अडचणी असतात आम्हाला व्हॉट्सअपला मेसेज करा. बरेच जण व्हॉट्सअप कॉल करतात, तर तसं करू नका कृपया. आता दुसरा जो काही उपाय आहे, तर मग आपण काय झालो की कुठेतरी परावलंबी झालो, डिपेंडंट बनलो, दुसऱ्यावर अवलंबून बनलो, मध्यस्थ आपण मारून टाकलेला आहे आणि आपल्याला स्वतःसाठी पण वेळ नाही. ही वास्तविकता, सत्य गोष्ट आपण स्वीकारली पाहिजे. बऱ्याच जणांना हे पटत नाही. कारण मग आपण काय करतो की बऱ्याचदा आम्ही आता काही लग्नाचे ग्रुप चालवतो व्हॉट्सअपचे, तर त्याच्यावर सकाळी उठल्यापासून तर संध्याकाळपर्यंत 10 मेसेज असतात की या ग्रुपवर बायोडाटेच येत नाहीत, बायोडाटे टाका, या जिल्ह्यातले टाका, त्या जिल्ह्यातले टाका, असं करा तसं करा. मग आपण किती बायोडाटे टाकतो हा आपण कधीच प्रश्न स्वतःला विचारत नाही. किंवा आपण आपलं स्वतःचं लग्न जुळवत असताना आपण आपल्या नात्या गोत्यातील मित्रपरिवारातील लोकांसाठी आपण काय केलं हा प्रश्न आपण स्वतःच्या मनाला कधी विचारत नाहीत. ह्या गोष्टी घडत राहतात. तर असो, तर आपल्याकडे जे काही पर्याय आहेत, तर पहिला पर्याय तुम्हाला जो काही नाईलाजाचा आहे, तर ज्या काही आमच्यासारख्या दुकानदाऱ्या म्हणजे ज्या विवाह संस्थेच्या दुकानदाऱ्या आहेत, तर यांच्याशी आम्ही संपर्क साधतो. संपर्क साधल्याच्या नंतर प्रत्येकाची तऱ्हा ही वेगळी वेगळी असते. मग कोणी म्हणते 100 रुपये टाका, आम्ही आमच्या ग्रुपला जॉईन करतो. कोणी म्हणते 500 रुपये भरून नोंदणी करा, कोणी 2000 मागतं, कोणी 3000 मागतं. हे ज्याचे त्याचे त्यानं धंदे सुरू केलेत. आम्ही वारंवार सांगत असतो की पानपोळी लावून पुण्य मिळवणं ही आपली संस्कृती आणि त्याच पाण्याचा व्यापार करणं ही विकृती. मग पाण्याचा व्यापार करायचा की पानपोळी लावून पुण्य मिळवायचं, हा ज्याचा त्याला विचार करायचा आहे. कारण पाप पुण्याची संकल्पना आपण स्वीकारलेली आहे. आणि मग अशा स्थितीमध्ये एक पर्याय आपल्याकडे हाच उरतो की एखाद्या विवाह संस्थेकडे 1000 रुपये, 2000 रुपये, 500 रुपये भरायचे
आणि मग त्याच्यानंतर तो आपल्याला काही बायोडाटे इकडचे तिकडचे आणून खरे खोटे टाकेल आणि त्याच्यातून कुणाचं लग्न जुळत असेल असं आम्हाला तरी वाटत नाही, आणि कुणाचे जुळत असतील तर मग ते आम्हाला सांगा. काही काही दुकानदार असे येतं की काही व्हॉट्सअपचे ग्रुप करतात, लोकांना एंगेज करतात, गोड गोड बोलतात, अमक्या अमक्या ठिकाणी मुलगी आहे, टमक्या टमक्या ठिकाणी मुलगी आहे, मग मी उद्या पाहायला जातो, 2,000 रुपये डिझेलसाठी टाका, 2,500 रुपये डिझेलसाठी सांगा. हे अशा दलाल्या पण काही लोकांनी सुरू केल्या आहेत. हे प्रकार जास्त पुणे विभाग असेल, नाशिक विभाग असेल, मुंबई विभाग असेल, कारण ह्या लोकांकडे सगळी ती विवाह संस्था तिकडे त्या भागामध्ये मोडकळीस आलेली आहे. मात्र विदर्भ आणि मराठवाड्याच्या याच्यामध्ये आणखीनही आपली जी काही पारंपरिक मध्यस्थाची संस्कृती आहे ती अजून जिवंत आहे, आणि ती कशी जिवंत ठेवता येईल याच्यासाठी आम्ही सातत्याने गेल्या 5-6 वर्षापासून प्रयत्न करत आहोत. मग त्याच्यामध्ये आम्हाला यश किती आलं, अपयश किती आलं हा वेगळ्या चिंतनाचा विषय आहे. परंतु हे सगळं करत असताना मग एकतर विवाह संस्थेकडून पैसे भरून त्यांच्या आशेवर बसणं, किंवा मग आम्ही जे काही पर्याय सांगितलेले आहेत तर आपण आपल्या गावखेड्यात तालुक्यात जे काही असेल तर पहिला जो पर्याय आहे तो स्वतःपुरतं एक विवाह मंडळ स्थापन करणे. त्याच्यासाठी काही खर्च लागत नाही, पैसे लागत नाही. 4-6 मित्रांनी एकत्र येऊन एक विवाह मंडळ स्थापन करायचं. विवाह मंडळ म्हणजे काय करायचं की 5 मित्र जर एखाद्या, आपण दररोज वाढदिवसाच्या निमित्तानं कशाच्या निमित्तानं एकत्र येतो, मग 5 मित्र जर आपल्या जातीतले समजा एकत्र आले आणि त्यांनी जर ठरवलं की आपण काय करू की व्हॉट्सअपचा आपल्या 5 लोकांपुरता ग्रुप तयार करू. मग 5 लोकांचा ग्रुप तयार केल्याच्या नंतर आपण काय करू की प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये 400 ते 4,000 कॉन्टॅक्ट नंबर सेव्ह असतात. त्याच्यातले आपले जवळचे 5-50 जण तर निघतातच आरामशीर. मग त्याच्यातल्या जर प्रत्येकानं 50-50 लोक जर ऍड केले त्याच्यामध्ये, आणि प्रत्येकाला ग्रुप ऍडमिन बनवला आणि प्रत्येकाला सांगितलं की तुम्ही फक्त तुमचे 2-2च मित्र याच्यामध्ये ऍड करा किंवा ही लिंक शेअर करा, तर असा करून 500-1000 लोकांचा जर ग्रुप झाला तर त्याच्यातले 800 लोक निष्क्रिय असतील. दररोज त्याच्यातले निष्क्रिय लोकांना काढून टाका आणि त्याच्यानंतर परत त्याच्यात गुड मॉर्निंग वगैरे कुठले मेसेज राहणार नाहीत. बायोडाटा टाका, आपले ओळखीचेच लोक राहतील त्याच्यामध्ये, तर एकमेकांशी ते संवाद करतात. अनोळखी ठिकाणी जर फोन लावला तर ते पहिला प्रश्न करतात की तुम्हाला कोण फोन नंबर दिला. त्यांची मुलगी जरी लग्नाची असली तर नाही आमच्या मुलीचं लग्न झालं म्हणतात. म्हणजे कारण लोक त्रस्त झालेले आहेत, परेशान झाले आहेत, इरिटेट झालेले आहेत. कोणी उठते कुणालाही फोन लावते. आमच्या घरावर पण बऱ्याच वेळा दगड आलेले आहेत की बऱ्याच वेळा आम्ही त्या लग्न अक्षताच्या ऍप्लिकेशन मध्ये मोबाईल नंबर खुल्ले ठेवले होते, परंतु एखाद्या 22 वर्षाच्या मुलीचा जर फोन नंबर आणि बायोडाटा त्याच्यावर अपलोड झाला तर तो बहादर समोरचा हे पण पाहत नसे की आपलं स्वतःचं वय 48 वर्षाचं आहे, आपली 2दा फारकती झालेली आहे आणि समाजामधले आपण सगळ्यात बदनाम घटक आहोत, आणि तरी सुद्धा तो 22 वर्षाच्या मुलीला ओळख ना पाळक फोन लावत जाईल, तुमच्या अपेक्षा काय असं काय. ते लोक तर मग त्या विवाह संस्थेवाल्याला शिवा घालणार ना. अशा गोष्टी घडतात. तर हा एक पर्याय आहे. दुसरीकडे जे काही आमचं लग्न अक्षदाचं ऍप्लिकेशन आहे, वेबसाईट आहे, तर याच्यामध्ये नोंदणी कशी करायची ही प्रक्रिया अगदी सोप्या भाषेमध्ये पुढच्या 1 मिनिटामध्ये मी तुम्हाला समजावून सांगतो की एक तर प्ले स्टोअरला जाऊन तुम्ही मराठा लग्न अक्षदा किंवा नुसतं लग्न अक्षदा टाईप करा. तिथे त्या ठिकाणी लग्न अक्षदाचा लोगो असलेलं ऍप्लिकेशन ओपन होईल. त्या ठिकाणी मोबाईल नंबर टाका, ओटीपी टाका, लॉग इन करा, तुमचं नाव, तालुका, जिल्हा निवडा, एक 4 अंकी पासवर्ड टाका. तिथं रेफरल कोड मध्ये काही टाकायची गरज नाही, ती रिकामच ठेवा. दुसरीकडे त्याच्यानंतर आपले प्रोफाईलवर क्लिक करा आणि व्यवस्थित माहिती भरा. एखादी फील्ड सुटू देऊ नका. फील्ड सुटली की तुमचा फॉर्म अपूर्ण आहे असा मेसेज येतो. 2 फोटो टाका, खाली ओळखपत्र टाका, त्याला सबमिट करा. सबमिट केल्याच्या नंतर किंवा गुगलवर टाईप करा, वेबसाईट पण आहे आमची मराठा लग्न अक्षदा, इंग्रजीत मराठीत कसंही टाईप करा किंवा लग्न अक्षदा टाईप करा, ओटीपी द्वारे लॉग इन करा आणि त्याच पद्धतीने त्याच्यावर नोंदणी करा. आता नोंदणी केल्याच्या नंतर काय होईल की त्या ठिकाणी तुम्हाला सगळे बायोडाटे फुकट पाहायला भेटतील, फक्त तिचा मोबाईल नंबर दिसणार नाही. तर मोबाईल नंबर पाहण्यासाठी काय करायचं याचीही तुम्हाला माहिती मी पुढच्या 30 सेकंदामध्ये सांगत आहे. मोबाईल नंबर बघण्यासाठी तुम्ही काय केलं पाहिजे की नोंदणी केल्याच्या नंतर तुमची आम्ही पडताळणी करतो. जर तुमची प्रोफाईल अपूर्ण असेल, फोटो व्यवस्थित नसेल, बरेच बहादर काय करतात की गाडीच्या बोनेटवर उभे राहून बरमुडावर फोटो काढतात, काही काळे चष्मे लावून फोटो काढतात. तर हे आपण लग्न सामाजिक सभ्यतेच्या अंगानं लग्नासाठी फोटो अपलोड करतोय, तर थोडेसे व्यवस्थित फोटो अपलोड केले पाहिजे ही एक अपेक्षा असते. मात्र असे अनेक विचित्र अनुभव आम्हाला सातत्यानं गेल्या 7-8 वर्षामध्ये आलेले आहेत, म्हणून हे सांगावं लागतं या ठिकाणी. तर असो. दुसरीकडे हे झाल्याच्या नंतर जे व्हेरीफाईड लोक आहेत ज्यांचं ओळखपत्र अपलोड केलेलं आहे त्यांना आम्ही त्या व्हेरीफाईड ग्रुपची लिंक टाकतो आणि आमच्याकडे जे काही बायोडाटे प्राप्त होतात ते आम्ही त्याच्यामध्ये टाकण्याचा प्रयत्न करतो आणि त्याच्यातून जर जुळण्यासाठी मदत होत असेल तर होत असेल, बाकी आम्ही असा कुठलाच दावा करत नाही. दुसरीकडे त्याच्यानंतर तुम्ही तुमची प्रोफाईल नोंदल्याच्या नंतर तुम्हाला 2 रिक्वेस्ट फुकट टाकता येतात. त्याच्यानंतर तुम्हाला जर त्या फोटोच्या खाली रिक्वेस्टचं बटन जर दाबायचं असलं तर त्याच्यासाठी तुम्हाला 50 पॉईंट्स लागतात. मग 50 पॉईंट्स हे मिळवायचे कसे, तर खाली एक सेटिंगचं बटन आहे, त्या सेटिंगच्या बटनवर जर क्लिक केलं तर तिथं शेअर ऍपची लिंक तुम्हाला
तुम्हाला दिसते, ती ऍपची लिंक जर तुमच्या घरातीलच एखाद्या कुटुंबातील दुसऱ्या मोबाईलवर जर तुम्ही शेअर केली तर त्याच्यासोबत तुमचा रेफरल कोड जातो. त्यानेही ती ऍपची लिंक ओपन करायची, ते रजिस्ट्रेशन करायचं, त्याच्याकडे लग्नाचं कोणी असो नसो, आणि तिथं ते रेफरल कोड टाकला की आपोआप तुम्हाला 50 पॉईंट येतात. म्हणजे तुम्ही जर असं 10 मित्रांना जर शेअर केलं तर तुम्हाला 10 रिक्वेस्टचे पॉईंट येतील. आणि आलतू फालतू कुठे रिक्वेस्ट टाकत बसू नये. लग्न हे नात्यागोत्यात, ओळखीत, परिचयात, सारख्या प्रोफेशनमध्ये, सारख्या शिक्षणामध्ये जुळत असतात. असे कुठेही लग्न जुळत नसतात किंवा कोणीही होकार देत नसते, आम्ही वारंवार सांगत असतो. तर अशा पद्धतीनं जर तुम्ही ते केलं तर तुम्ही त्या 10 मित्रांना जर शेअर केलं, त्यांनी जर ते अपलोड केलं, डाउनलोड केल्याच्या नंतर तुमचा रेफरल कोड त्याच्यात टाकला तर तुम्हाला 10 रिक्वेस्टचे पॉईंट येतील. दररोज जर तुम्ही 10 मित्रांना शेअर केलं तर त्याच्यात काहीच बंधन नाही, कारण याच्या मागचा उद्देश हाच की इतर लोकांना ती माहिती होईल. आणि ते जर नसेल करायचं तर तिथं व्हॅलिड पॉईंटचं बटन आहे, तिथं 10-20 रुपये तुम्ही आम्हाला मदत करून तिथं पॉईंट खरेदी करू शकता, की त्या माध्यमातून जे आम्हाला सर्व्हर भाडं लागतं, SMS चार्जेस लागतात, तर जे काही महिन्याचा 3-4 हजार रुपये खर्च येतो तर त्याच्यामध्ये थोडाफार हातभार होतो. ते जर नसेल करायचं तर हा पर्याय आहे. किंवा खाली ब्लॉगचं सेक्शन आहे, तर तुम्ही प्रत्येक ब्लॉगला किंवा तिथल्या कुठल्याही जाहिरातीला क्लिक केलं तर त्याच्या बदल्यात तुम्हाला 3, 5, 10 असे पॉईंट्स मिळतात. ही एक मोफतचे पर्याय आहेत. त्याच्यानंतर तिसरा एक शेवटचा ऑप्शन जो आहे, तर आम्ही गेल्या महिन्याभरापासून एक मेंबरचा ऑप्शन सुरू केलेला आहे. ते युट्यूबचं सबस्क्रिप्शन आहे. ते तुम्हाला त्याच्यासाठी 29 रुपये खर्च करून ते सबस्क्रिप्शन घ्यायचं आहे. ते घेतल्याच्या नंतर आम्ही त्यांचा सुद्धा एक ग्रुप बनवण्याचा प्रयत्न करत आहोत आणि त्याच्यामध्ये आपल्याला स्वतः पुरतं इंटरॅक्ट होऊन काय करता येईल, सगळे मिळून प्रयत्न आणि कोणाची फसवणूक होणार नाही या उद्देशानं हा जे काही आहे, तर अशी ही आमची कार्यपद्धती ठरलेली आहे. तुमच्या काही सूचना असतील, फीडबॅक असतील तर त्या कॉमेंट बॉक्समध्ये नक्की तुम्ही कळवल्या पाहिजेत. तुर्तास धन्यवाद. जय जिजाऊ.